मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. सोलापूरसह जिल्ह्यात प्रेमाची लफडी वाढतच चालली आहे. त्यातून आत्महत्या होण्याचे प्रकारही वाढलेत. पोलीस दलापुढे ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे. सोलापूर शहराच्या होटगी रस्त्यावरील शंकरनगर येथे प्रेम प्रकरणातून एका 19 वर्षाच्या तरुणीला जीवन संपवण्याची वेळ आली आहे. तिच्या प्रियकरानं लग्नाचं वचन मोडलं. एवढ्या वेळेस न थांबता त्यानं आपल्या प्रेयसीला जगणं मुश्किल करण्याची धमकी दिली. आता असलं जीवन जगण्यापेक्षा त्या प्रेयसीनं राहत्या गरीब गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याचे वडील यासह हत्तुरे नगर मधील एका नामवंत शाळेच्या दोघा संस्था चालकांवर गुन्हा दाखल झालाय. शंकरनगर मध्ये दर्शन आगरखेड हा तरुण राहतो. हत्तुरे नगरच्या शाळेत तो शिकत असताना त्याचे परिसरातील एका मुलीशी प्रेम जुळले. या प्रेमात त्याने आपली 19 वर्षाच्या प्रेयसीला लग्न करण्याचं वचन दिलं आणि तिने त्याच्यावर मोठा विश्वास ठेवला. पण शिक्षणासाठी नातेपुते येथे जाताना त्यानं तिचा विश्वासघात केला. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, समाजात तुझी बदनामी करून तुझं जगणं मुश्किल करतो अशी धमकी त्यानं दिली. ही बाब तिने तिच्या आईच्या कानी घातली. त्यातच ती शिकत असलेल्या मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती या शाळेचे संस्थापक धरप्पे हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी, आगरखेड सर यांनीही तुला शाळेतून काढून टाकतो, तुझी बदनामी करतो अशी धमकी देऊन तिला शाळेत येण्यास मज्जाव केला होता. प्रियकर दर्शन आगरखेडनं लग्नास नकार दिल्यामुळे त्या प्रेयसीनं दुपारी घरामध्ये खोलीमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचे वडील मल्लीनाथ खंडप्पा कोळी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दर्शन आगरखेड, दर्शनचे वडील, संस्थापक धरप्पा हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके अधिक तपास करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.